गुड मॉर्निंग. दिसतं ना रे सगळ्यांना? स्क्रीन दिसते? हो. हा ठीक आहे. तर काल आपण प्रोटीन स्टार्ट केले आपण. परत एकदा बघा. प्रोटीन दीज आर नथिंग बट द पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. ही सिंपल डेफिनेशन आहे. प्रोटीन इज द पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. प्रोटीनचं हायड्रोलायसिस केल्यावरती आपल्याला ओनली अल्फा अमिनो ऍसिड्स मिळतात. So alpha amino acid is the monomer of protein. आता what is alpha amino acid? तर नावातच आहे NH2 group. It can contain NH2 group as well as COOH group. म्हणून तर त्याचं नाव अल्फा अमिनो ऍसिड आणि त्याचं हे स्ट्रक्चर आहे. आणि हा R जो आहे तो वेगवेगळ्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा, त्या टेबलमध्ये. तो R हा प्रत्येक वेगवेगळ्या अमिनो ऍसिड साठी R वेगवेगळा असतोय. असे टोटल 20 अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत. हे 20 अल्फा अमिनो ऍसिड्स दे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ नेचर, लाईक वेदर इट इज अ न्यूट्रल, ऍसिडिक और बेसिक. जर तो न्यूट्रल अमिनो ऍसिड्स असेल तर इट कॅन कंटेन इक्वल नंबर ऑफ NH2 एज वेल एज COOH ग्रुप. त्याचं टिपिकल एक्झाम्पल आहे ग्लायसिन. आता ग्लायसिन हा एकटाच तेवढा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. बाकीचे म्हणजे 19 जे आहेत ते सगळेच्या सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत. ओनली ग्लायसिन इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कारण त्याच्यामध्ये R ग्रुप काय आहे, तर R ग्रुप इज अ H. हे बघा, ऍक्च्युअली हे अल्फा अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. यातला R फक्त प्रत्येक अमिनो ऍसिड्सला वेगळा असतो. तर R इज H आहे, तो ग्लायसिन झाला. ऍलेनाइन असेल तर R च्या ठिकाणी आपण कोणती व्हॅल्यू पुट करतो? CH3 ग्रुप पुट करतो. हे बघा, CH3 ग्रुप हा ऍलेनाइन आहे. तर असे जवळजवळ 15 त्यांनी दिलेले आहेत बघा. तर सगळे काय पाठवू शकत नाहीत आपल्याला. ते 15 न्यूट्रल अमिनो ऍसिड्स आहेत की ज्यांच्यामध्ये NH2 आणि COOH ग्रुप इक्वल आहेत. आता ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड्स कोणाला म्हणतो की ज्याच्यामध्ये COOH ग्रुप मोर असतो. कशापेक्षा? NH2 पेक्षा. दोनच आहेत. एक आहे एस्पार्टिक ऍसिड ज्याच्यामध्ये R ग्रुप आहे, CH2 COOH, आणि दुसरा आहे ग्लुटामिक ऍसिड ज्याच्यामध्ये R ग्रुप आहे, एक CH2 याच्यामध्ये वाढवायचा, CH2 COOH. ओके. बेसिक अमिनो ऍसिड्स 3 आहेत. लायसिन, अर्जिनिन आणि हिस्टिडीन असे 3 आहेत. लायसिन मध्ये 4 CH2 आहेत. CH2 आणि मग NH2 ग्रुप असतो. दिस इज अ लायसिन. अर्जिनिनचं स्ट्रक्चर त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे, तुम्ही करू शकता. हिस्टिडीनचं हे अशा टाईपचं स्ट्रक्चर आहे. तर हे सगळे 3 टाईपचे अमिनो ऍसिड्स आपण बघितले. परत एक क्लासिफिकेशन आपण घेऊ शकतो, इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. इसेन्शियल अमिनो ऍसिड्स कोणाला म्हणायचं? द अमिनो ऍसिड्स विच आर नॉट सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी मस्ट बी टेकन थ्रू आउट द डाएट. त्यांना आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणतो. तर हे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स एवढे आहेत बघा, VIP, हॉल्मी, टेट किंवा VIP, हॉल्मी, TT असं लक्षात ठेवा. VIP, हॉल्मी, TT. तर V म्हणजे व्हॅलेनाइन, I म्हणजे आयसोलुसाइन, P म्हणजे फिनाइल ऍलेनाइन. हा P चा झाला. H म्हणजे काय असणार आहे? हिस्टिडीन असणार आहे. A म्हणजे काय असणार आहे? अर्जिनिन असणार आहे. L म्हणजे काय असणार आहे? लुसीन असणार आहे. अजून एक L आहे, तो कशासाठी असणार आहे? लायसिन साठी असणार आहे. मी म्हणजे काय? मिथिओनिन त्याच्यासाठी आहे. आणि 2 TT आहेत, त्यातला एक T आहे तो ट्रिप्टोफॅन साठी आहे आणि दुसरा T आहे तो थ्रिओनाइन साठी. तर असे हे टोटल इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत. हे सोडून बाकीचे सगळे नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत. तुम्हाला जर इसेन्शियलचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर जे शेवटचे 3 ऑल बेसिक, हे बघा, ऑल बेसिक अमिनो ऍसिड्स आर काय म्हणतो आपण? हे सगळेच्या सगळे इसेन्शियल आहेत. मग बेसिक 3च आहेत, हिस्टिडीन, लायसिन आणि अर्जिनिन. तर त्यामुळं ते तशा पद्धतीनं लक्षात ठेवा. हल म्हणायचं, हल.
हल चल हल तशा पद्धतीचा हा हल म्हणजे बेसिक. हा हिस्टिडीन, आर्जिनिन आणि लायसिन असं कसंही करून लक्षात ठेवणंच फार महत्वाचं, दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. आणि नॉन इसेन्शियल राहिलेले सगळेच्या सगळे नॉन इसेन्शियल आहेत. की काय इसेन्शियल का ते गरजेचे नाहीत, तर ते आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी आपली बॉडी ते सिंथसाइज करते, डाएट थ्रू घ्यायची काही गरज नाहीये त्याची. दीज आर नोन ऍज नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. लक्षात आले अशा पद्धतीनं. ओके, तर आता आपण नंतर बघणार आहे झ्विटर आयन स्ट्रक्चर ऑफ अमिनो ऍसिड्स. लिहून घ्या. झ्विटर आयन स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. तुम्हाला आठवतंय झ्विटर आयन मी अजून एका ह्याच्यामध्ये कुठंतरी हा शब्द वापरला होता बघा बरे, आठवा. कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कशामध्ये वापरला होता आपण? नायट्रो कंपाऊंड्स मध्ये वापरला होता बघा, आठवते का? नायट्रो कंपाऊंड मध्ये आपण झ्विटर आयन स्ट्रक्चर आपण वापरला होता. तर अमाइन्स मध्ये आपण बघितला होता बघा. सल्फोनेशन केल्यावरती अमाइन्स सल्फोनेशन. ओ बोला. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये का? आता दिसते ना? हे बघा, अमाइन्स मध्ये आपण जेव्हा हे बघा ऍनिलीनची रिएक्शन केली होती, आठवा बघा. ऍनिलीन ऑन सल्फोनेशन म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्ट केलं होतं आपण, H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आणि आपल्याला मी फायनल प्रोडक्ट फक्त लिहिते. हिअर वी गेट 4 अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हा असा मिळाला होता बघा आपल्याला. जेव्हा आपण सल्फोनेशन केलं होतं तेव्हा आपल्याला काय मिळालं होतं? 4 अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. अमाइन्सच्या रिएक्शन, आणि मला वाटतं हे मी टाकलं पण होतं याच्यामध्ये एक्झाम मध्ये परवाच्या, सल्फोनिक ऍसिड. आता हा जो आहे SO3H हा ऍसिडिक ग्रुप आहे, म्हणजे एकाच कंपाऊंड मध्ये ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप. NH2 हा बेसिक ग्रुप आहे. दोन्ही जर ग्रुप असतील तर याच्यामध्ये प्रोटॉन ट्रान्सफर केलं होतं, म्हणजे प्रोटॉन ट्रान्सफर होणार आहे. ऍसिड इज अ प्रोटॉन काय म्हणतो, बेस. ऍसिड इज अ प्रोटॉन डोनर, बेस इज अ प्रोटॉन एक्सेप्टर. हे बघा, ऍसिड आहे, इट इज अ प्रोटॉन डोनर. आठवा, लेविस ऍसिड. सगळं तेच असतं रे, ते डोक्यात ठेवायचं असतं. आणि बेस इज अ प्रोटॉन एक्सेप्टर. मग आता अमोनिया NH2 ग्रुप काय करणार आहे? इट कॅन एक्सेप्ट प्रोटॉन एक्सेप्ट करणार. कशामध्ये कन्वर्ट होणार सांगा? NH3 प्लस. आणि हा कशामध्ये? एक H लॉस झालाय, इट इज कन्व्हर्टेड इनटू SO3 मायनस. म्हणजे एकाच स्पेसिस मध्ये डायपोलर आयन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण आयन असेल, इट इज अ डायपोलर आयन. दिस इज नोन ऍज झ्विटर आयन. त्याला आपण झ्विटर आयन म्हणतो. जो ऍनिलीन पण म्हणजे काय म्हणतो, 4 अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पण दाखवतो. त्याच टाईपचं झ्विटर आयन स्ट्रक्चर हे कोण दाखवते? अमिनो ऍसिड्स दाखवतात. म्हणजे प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ऍसिडिक ग्रुप टू बेसिक ग्रुप टू फॉर्म ए सॉल्ट विच इज अ डायपोलर आयन कॉल्ड झ्विटर आयन. बघा डेफिनेशन काय आहे, लिहून घ्या. झ्विटर आयन, प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम कशापासून? ऍसिडिक ग्रुप कोणता आहे? COOH. ब्रॅकेट मध्ये लिहा COOH टू बेसिक ग्रुप. तुझ्या समोरच आहे की, तात्यांकडे बघून हसून आली की. आणि अग आवाज बंद कर ग. सानिका, कोणाचा आवाज आहे? प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ऍसिडिक ग्रुप टू बेसिक ग्रुप. बेसिक ग्रुप कुठला आहे सांगा? NH2. टू फॉर्म, काय फॉर्म होतो मग त्याच्यामुळं? सॉल्ट. विच इज सॉल्ट हा काय असतो? डायपोलर असतो. विच इज अ डायपोलर आयन, ज्याच्यामध्ये
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असतात चार्जेस. डायपोलर आयन कॉल्ड झ्विटर आयन. तुम्हाला सिंपल डेफिनेशन म्हणून पण विचारू शकतात. हे बघा, प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ऍसिडिक ग्रुप टू बेसिक ग्रुप टू फॉर्म सॉल्ट विच इज डायपोलर आयन इज कॉल्ड एज झ्विटर आयन. बघा आता कुठला पण आपण अमिनो ऍसिड्स आहे बघा, मी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पण दाखवू शकते. हे बघा, COOH, इकडे आहे NH2, वरती H, आणि इथं कुठला पण R ग्रुप असेल, कुठलाही अल्फा अमिनो ऍसिड घेतला आपण. प्रोटॉन ट्रान्सफर. आता प्रोटॉन ट्रान्सफर मुळे काय होणार आहे बघा, ऍसिड इट डोनेट अ प्रोटॉन, त्यामुळे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, NH3+, आणि बेस जो आहे तो घेतो हा, आणि एक प्रोटॉन गेल्यामुळे याच्यावरती कोणता चार्ज झाला, निगेटिव्ह चार्ज. इथे H आणि R. दिस इज अ झ्विटर आयन. तुम्ही कोणत्याही अमिनो ऍसिड्स अशा पद्धतीने झ्विटर आयन तयार करू शकता. लक्षात आलं, झ्विटर आयन. प्रोटॉन ट्रान्सफर ह्याला म्हणायचं झ्विटर आयन. हा, इट इज अ झ्विटर आयन. आता झ्विटर आयन जर आपण बघितलं ना तर असे 3 फॉर्म असतात. आता सपोज जर मी ॲलेनाइन घेतला, आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया 3 फॉर्म ऑफ ॲलेनाइन. बघा, 3 फॉर्म ऑफ ॲलेनाइन. हा, ॲलेनाइन मध्ये R काय असतो रे सांगा, R इज CH3 ग्रुप असतो. आता त्याचे 3 फॉर्म काढणार आहे मी. हा, तर एक म्हणजे काय म्हणतो, स्टार्टिंगला जो सुरुवातीला सुरुवातीला काय केलेलं आहे, काय झालेलं आहे, एक तर नायट्रोजननं एक प्रोटॉन एक्सेप्ट केलेला आहे, एक अशा पद्धतीचं पण स्ट्रक्चर असू शकतं. दुसरं आहे ते दोघांवरती पण चार्जेस आहेत, NH3+, COO-, हा वर H आणि हा CH3, आणि एक आहे तो COO-, NH2 आहे तसा H आणि CH3. असे हे 3 स्ट्रक्चर आहेत. हा, स्ट्रक्चर 1, 2, 3. ऍक्च्युली हे स्टेबल स्ट्रक्चर आहे. अशा टाइपचं. सेकंड स्ट्रक्चर इज मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर. फक्त एकाच चार्जचा डिफरन्स असतो याच्यामध्ये. मग आता असं जर असेल स्ट्रक्चर तर त्याचा pH हा ग्रेटर दॅन 2 असतो. सॉरी, pH इज लेस दॅन 2 असतो. याचा जो pH आहे झ्विटर आयन मध्ये, त्याचा pH हा 6 असतो. आणि जर तुम्ही याचा pH घेतला तर इट्स pH इज ग्रेटर दॅन 10 असतो. तर अशा पद्धतीनं ते आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर थोडस लक्षात ठेवा की अशा पद्धतीने हे झ्विटर आयन फॉर्म आहे. लक्षात येत आहे? ओके. नाव आता थोडस आपण फक्त एक शॉर्ट मध्ये त्यांनी दिलेला आहे. आता आपण बघणार आहे तो पेप्टाइड बॉन्ड. प्रोटीन इज अ पॉलीपेप्टाइड, ही पण त्याची डेफिनेशन आहे. बघूया आपण पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन. तर पेप्टाइड बॉन्ड, सो प्रोटीन इज अ पॉलीपेप्टाइड. बघा, पेप्टाइड बॉन्ड त्याच्यामध्ये असतो नेहमी प्रोटीन मध्ये. दीज आर द, हे बघा, प्रोटीन इज अ पॉलीपेप्टाइड. आता हा पेप्टाइड बॉन्ड कसा तयार होतो बघा. आता सपोज मी 2 अमिनो, मी म्हटलं ना अमिनो ऍसिड्स एकमेकांवरती कंबाईन होऊन आपल्याला प्रोटीन मिळतो, कारण प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. आता मला एक प्रोटीन तयार करायचं आहे किंवा मला एक कंपाऊंड तयार करायचं आहे, प्रोटीनच तयार करायचं आहे. 2 मी अमिनो ऍसिड्स घेतलेत, एक घेतलाय ग्लायसिन. बघा, इकडे लक्ष द्या, इथे येणार COOH ग्लायसिन. इट इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. इथे NH2 ग्रुप आला, वरती पण H आला, खाली पण H आला. सोपे एक्झाम्पल घेऊया. इट इज अ एक्झाम्पल ऑफ ग्लायसिन. हा अमिनो ऍसिड घेतलेला आहे मी, प्लस दुसरा वापरणार आहे मी ॲलेनाइन. इथे NH2 वर H,
इथं COOH आणि ॲलेनाइन आहे म्हटल्यावर तिथं काय असणार आहे, CH3 ग्रुप असणार आहे. हा ॲलेनाइन. आता हे जेव्हा प्रोटीन, हे दोन अल्फा अमिनो ऍसिड्स कंबाईन होत असताना दे कॅन रिमूव्ह वॉटर मॉलिक्यूल. हे बघा H2O. अशा पद्धतीने H2O रिमूव्ह केला तर याच्यामध्ये काय राहिलं रे, CONH लिंकेज राहिली. मग CONH म्हणजेच पेप्टाइड बॉन्ड. हे बघा हा H, हा NH2, हा इथं Hच असणार आहे. इथं कसं तयार होणार आता बॉन्ड सांगा, CO, हा NH, हा बॉन्ड तयार झाला. हे बघा CONH. हा परत पुढे आहे तसंच. हा इथे येणार आहे COOH आणि इथे येणार आहे H, इथे येणार आहे CH3. तर हा जो बॉन्ड आहे CONH, दिस इज नोन ॲज पेप्टाइड बॉन्ड. हा इट इज नोन ॲज अ पेप्टाइड बॉन्ड. इथे एक पेप्टाइड बॉन्ड आता 2 अमिनो ऍसिड्स पासून तयार होतो म्हणून त्याला आपण म्हणायचं डायपेप्टाइड. 3 अमिनो ऍसिड्स असतील तर आपण त्याला म्हणायचं ट्रायपेप्टाइड. 4 असतील तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. हा तर हे सगळे पेप्टाइड बॉन्ड असे तयार होतात. आता सपोज इन जनरल मी प्रोटीनचं जर स्ट्रक्चर काढलं बघा, जनरल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, तर हे प्रोटीनचं स्ट्रक्चर असंच आहे. कुठलंही प्रोटीन असू दे, जनरल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, प्रोटीनचं स्ट्रक्चर हे असंच आहे. बघा कोणतं पण अमिनो ऍसिड आता मी घेणार आहे, एक CH, हा इथे घेऊया NH2. बघा लक्ष द्या. हा आता इथं कोणता पण R असणार आहे. हा आता इथं काय तयार होणार आहे, सपोज इथे घेतला मी COOH. आता दुसरा एक अमिनो ऍसिड इथं तयार घेतलेला आहे बघा, NH2 CH. इथं पण कुठला तरी R वेगळा असणार आहे, R' घेऊया आपण. हा COOH. हा किंवा सेम असं. आता याच्यामध्ये H2O रिमूव्ह होऊन इथं कोणतं बॉन्डिंग तयार होणार आहे रे, हे बघा CONH लिंकेज. तर मी थोडस असं दाखवते बघा, CONH परत CH, इथं R डिफरंट असेल, NH2 परत इथं NH, सॉरी इथं COOH ना. हे बघा इथं परत CONH परत CH, इथं R डबल डॅश असेल, कुठला जो ग्रुप असेल, परत इथं CONH. तर अशा टाईपचा हा पॉलिमर, इथं पण CONH असंच तयार होत जाणार आहे. तर अशा टाईपचा हे बघा हे पॉलिपेप्टाइड्स तयार होतात. हे बघा हा पेप्टाइड बॉन्ड, इट इज अ पेप्टाइड बॉन्ड. हे झालं प्रोटीनचं स्ट्रक्चर. असं प्रोटीनचं, हे सगळे अल्फा अमिनो ऍसिड्स एकमेकाला कशाने जॉईंट होत असतात, पेप्टाइड बॉन्डने तयार होतात. म्हणून तर प्रोटीनची डेफिनेशन काय घेतली मी बघा, स्टार्टिंगलाच घेतली, प्रोटीन इज अ पॉलिपेप्टाइड. इट इज अ पॉलिमर ऑफ पॉलिपेप्टाइड. पॉलिपेप्टाइड आहे तो, त्याच्यामध्ये पॉलिपेप्टाइड्स असतात. हा लक्षात येत आहे. हे बघा जर 3 मॉलिक्यूल, हा इकडे लक्ष द्या. हा हे बघा, तर आता इकडे लक्ष द्या. जर 2 मॉलिक्युल्स असतील तर तो काय तयार होणार, डायपेप्टाइड, हा ट्रायपेप्टाइड. अशा पद्धतीने ही पेप्टाइड लिंकेज असते. 4 जर असतील तर टेट्रा. हे बघा 2 अमिनो ऍसिड्स असतील, अल्फा अमिनो ऍसिड्स, त्याला म्हणायचं डायपेप्टाइड. 3 अमिनो ऍसिड्स जर जॉईन होत असतील तर त्याला म्हणायचं ट्रायपेप्टाइड. इथं ट्रायपेप्टाइड बॉन्ड तयार होतो. 4 असेल तर अशा पद्धतीनं टेट्रापेप्टाइड. आता वरती जे एक्झाम्पल हे मी दिलेलं आहे पेप्टाइड बॉन्डचं, हा इट इज अ, हे जे एक्झाम्पल आहे इट इज अ डायपेप्टाइड. 2 अमिनो ऍसिड्स पासून तयार झाला म्हणून तो डायपेप्टाइड येतो. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं ही पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होत असते. लक्षात येते.
आणि जेव्हा आपण काय म्हणतो असे नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड जर जॉईन होऊन जर पॉलिपेप्टाइड तयार होतो की ज्याचं वेट 10,000 युनिफाईड मास पेक्षा जास्त असेल तेव्हा त्याला प्रोटीन म्हणतात. लक्षात येते, जेव्हा पॉलिपेप्टाइडचं वेट हे मॉलिक्युलर मास हे 10,000 पेक्षा जेव्हा जास्त असताना तेव्हा त्याला प्रोटीन म्हणतो आपण. मग तिथून पुढे ते प्रोटीन मध्ये जातात. नाहीतर मोनोपेप्टाइड, डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड किंवा त्याला शेवटपर्यंत आपण पॉलिपेप्टाइड असंच म्हटलं जातं. लक्षात आला का इथपर्यंत पॉइंट समजलेला आहे सगळ्यांना? पेप्टाइड वगैरे. हा, पेप्टाइड कसा तयार होतोय बघा. हा, लिंकिंग ऑफ, हे बघा कशामध्ये लिंकिंग ऑफ, लिंकिंग ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स थ्रू ए CONH बॉन्ड. दिस इज नोन ऍज पेप्टाइड बॉन्ड. लिहून घ्या पाहिजे तर डेफिनेशन. द बॉन्ड किंवा अल्फा अमिनो ऍसिड्स, number of alpha amino acids joined by CONH bond is called peptide bond. त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. लक्षात येते, CONH बॉन्ड हे सगळे अल्फा अमिनो ऍसिड्स एकमेकाला जॉईन झालेले असतात. दिस इज कॉल्ड ऍज अ काय म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. आता हे म्हणून मी म्हटलं जेव्हा प्रोटीनचं जेव्हा आपण हायड्रोलायसिस करू, आता ह्याचं जेव्हा हायड्रोलायसिस करू ना तर हा बॉन्ड ब्रेक होतो. पेप्टाइड बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला सगळे वेगवेगळे अल्फा अमिनो ऍसिड्स मिळतात. लक्षात येतं. आता दोन टाईपचे टर्मिनल प्रोटीन मध्ये असतात. एक असतो C टर्मिनल, एक असतो N टर्मिनल. प्रोटीन मध्ये सी टर्मिनल कोणाला म्हणायचं? विच हॅव्हिंग फ्री, म्हणजे द एंड विच हॅव्हिंग फ्री COOH ग्रुप. ज्या एंडला फ्री COOH ग्रुप असेल. आता इथं बघा, जर हा मी घेतला, हा NH2 हा फ्री ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं N टर्मिनल. आणि जर एखाद्या ह्याच्यामध्ये C टर्मिनल, म्हणजे हे बघा इथं जर मी असा घेतला, हे बघा CHR ट्रिपल डॅश हा, आणि इथं COOH घेतला, हा जर ग्रुप फ्री असेल तर त्याला म्हणायचं C टर्मिनल. आणि जर हा ग्रुप फ्री असेल त्या प्रोटीन मध्ये, एंड कुठल्या पण एंडचा जर कुठला ग्रुप फ्री असेल त्याला म्हणायचं N टर्मिनल. हा N टर्मिनल झाला आणि हा C टर्मिनल झाला. तर तेच डेफिनेशन आहे. C टर्मिनल म्हणजे काय म्हणतो आपण? द एंड हॅव्हिंग, लिहून घ्या डेफिनेशनच्या, डेफिनेशनच जास्त आहे. द एंड हॅव्हिंग कार्बोक्सिल ग्रुप, फ्री कार्बोक्सिल ग्रुप, फ्री COOH ग्रुप असेल इज कॉल्ड ऍज अ C टर्मिनल. आणि N टर्मिनल कोणाला म्हणतो आपण? कुठल्या प्रोटीनला N टर्मिनल म्हणायचं? हा, ज्याच्यामध्ये फ्री, द एंड हॅव्हिंग फ्री NH2 ग्रुप. इट इज कॉल्ड एज अ N टर्मिनल. म्हणजे प्रोटीनचे हे दोन टर्मिनल असतात. जिथे फ्री NH2 ग्रुप असेल तर तो N टर्मिनल झाला, आणि फ्री COOH ग्रुप असेल तर तो C टर्मिनल झाला. अशा पद्धतीने, म्हणजे बघा इकडच्या साईडला येतो तो C टर्मिनल. हे बघा आता आपण हे प्रोटीनचं स्ट्रक्चर दाखवलं ना, हे बघा इकडे आहे तो C टर्मिनल आला, आणि ह्या साईडला आला तो N टर्मिनल आला. लक्षात आलं का? तर हे दिस इज ऑल अबाउट द प्रोटीन. प्रोटीनचं आपण प्रोटीननी या पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे. आता नंतर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ प्रोटीन. वरती पॉइंट लिहा, टाइप्स ऑफ प्रोटीन. दोन टाइपचे आपण प्रोटीन स्टडी करणार आहे, डिपेंडिंग अपॉन शेप वरून हे प्रोटीन डिस्क्राईब करणार आहे. फर्स्ट वन आपण घेणार आहे ग्लोब्युलर प्रोटीन. आणि दुसरा आहे तो फायब्रस प्रोटीन. आता ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये काय असणार आहे? स्पिरिकल शेप. त्यांचा शेप कसा आहे? स्पिरिकल शेपचे असतात हे सगळे, गोल 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 गोल, म्हणून तर त्यांना आपण ग्लोब्युलर प्रोटीन म्हणतात. सेकंड, सोल्युबल इन वॉटर.
आणि त्यांच्या त्या कॉइलिंगमुळे ते एकमेकात कॉइल होत जातात. हे पॉलिपेप्टाइड चेन्स ह्या कॉइल होत जातात आणि त्यामुळे त्याला तो स्पिरिकल शेप आलेला असतो. म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन इट इज अ स्पिरिकल इन शेप विच इज सोल्युबल इन वॉटर. आता कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत प्रोटीनचे बघा. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन, हे ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये जाते. इट इज अ प्रोटीन, हार्मोन आहे पण हार्मोन सुद्धा प्रोटीन इन नेचर असतात. सो इन्सुलिन इट इज अ ग्लोब्युलर प्रोटीन आहे. एग मध्ये असतं ते एग अल्ब्युमिन, हे एग मध्ये असतं त्याला म्हणायचं एग अल्ब्युमिन. जनरली व्हाईट एग असतो ना, म्हणजे व्हाईट पार्ट असतो एग मधला, येलो नाही, व्हाईट पार्ट, ते एग अल्ब्युमिन असते. तो एग अल्ब्युमिन झाला. परत अजून घेऊ शकतो आपण पल्सेस, म्हणजे डाळीमध्ये जे प्रोटीन असतं त्याला म्हणायचं लेग्युमिलिन, प्रोटीन इन पल्सेस. त्याच्यामध्ये आपण घेतो. तर हे सगळे कशामध्ये गेले? दीज आर द इन्सुलिन, अल्ब्युमिन, लेग्युमिलिन, ऑल दीज आर द ग्लोब्युलर प्रोटीन. हे ग्लोब्युलर प्रोटीनचे एक्झाम्पल्स आहेत. दुसरं एक्झाम्पल आपण घेणार आहे फायब्रस प्रोटीन. म्हणजे क्लासिफिकेशन, फायब्रस प्रोटीन नावातच आहे. फायबर लाईक स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते. इलांगेटेड, अशा टाइपचे ते असतात. त्यांच्यामध्ये जनरली यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड्स असतात. ड्यू टू, म्हणजे दिस शेप इज ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड अँड डायसल्फाइड बॉन्ड. त्याच्यामुळे हा शेप आलेला असतो. आणि फायब्रस प्रोटीन हे इनसोल्युबल इन वॉटर असतं. इनसोल्युबल इन वॉटर, वॉटर मध्ये काय ते सोल्युबल नाहीये, इनसोल्युबल इन वॉटर. एक्झाम्पल जर घेतलं आपण, केस, आपले केस, ते कशामध्ये येतात? फायब्रस प्रोटीनच आहेत. आपले जे हेअर्स आहेत ते सगळे प्रोटीन आहेत. कोणतं प्रोटीन असेल त्यांच्यामध्ये? केराटिन. जे जनरली हेअर मध्ये असते, नेल मध्ये, आपल्या नेल सुद्धा आपले प्रोटीनच आहेत रे. नेल मध्ये असते, ऊल मध्ये असते. हे केराटिन झालं. मसल्स मध्ये असते ते मायोसिन, हे मसल्स मध्ये असणारं प्रोटीन आहे. मायोसिन इट इज अ प्रोटीन ऑफ मसल, केराटिन इट इज अ प्रोटीन ऑफ हेअर. लक्षात येते? तर अशा पद्धतीनं हे दोन टाईपचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे, ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीनचं. आणि अगोदर जे घेतलं होतं ऍसिडिक, न्यूट्रल, ते अल्फा अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, किंवा इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. लक्षात आला का पॉइंट? त्याच्यानंतर आपण बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. नेक्स्ट पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीनचे आपण जनरली 3 टाइप्सचे स्ट्रक्चर कन्सिडर करतो, किंवा 4 लेवल ऑफ स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स आपण बघू शकतो. तर आपल्याला फक्त प्रायमरी स्ट्रक्चरच आहे, सेकंडरी वगैरे काहीही ते स्ट्रक्चर नाहीये. टर्शरी, क्वाटर्नरी हे काही स्ट्रक्चर्स आपल्याला नाहीये. फक्त आपल्याला आहे ते प्रायमरी स्ट्रक्चर आहे. तर वरती पॉइंट लिहा. पहिल्यांदा आपण बघूया प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता मगाशी जे वर दाखवलं ना मी, दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये अल्फा अमिनो ऍसिड्स आर लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स, एवढंच असते. इन प्रायमरी स्ट्रक्चर, alpha amino acids, number of alpha amino acids are linked by peptide bond. कशीच मी ते स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा. परत एकदा मी दाखवू शकते ते स्ट्रक्चर. हे प्रायमरी स्ट्रक्चर झालं. हे बघा, हा NH, इथं पण पुढे असणार आहे. इथे येणार CH किंवा वर H, तुम्ही दाखवू शकता काही पण, असं काही नाहीये. हे बघा, हा CH, खाली R1 घेऊया आपण कुठला तरी. इथं परत CO, NH, परत तेच रिपीट करायचं. CH, इथं घेऊया R2 किंवा
असं स्ट्रक्चर वापरूया. परत इथं काय येणार आहे सांगा, CONH. परत ह्या पद्धतीनं इथं येणार आहे CH, इथं येणार आहे R3, परत इथं येणार आहे CONH. हा, तर हे जे स्ट्रक्चर आहे, दिस इज नोन ऍज प्रायमरी स्ट्रक्चर. ह्या प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये फक्त पेप्टाइड बॉन्ड असतो, बाकी काही नसतात. दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर. ओनली प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये कोणता फोर्स असतो, फोर्स ऑफ बॉन्ड कोणता असणार आहे, तर इट इज अ फक्त ओनली प्रायमरी, म्हणजे पेप्टाइड बॉन्ड त्याच्यामध्ये असतो. आणि त्याच्यामध्ये एन टर्मिनल आणि सी टर्मिनल हे दोन्ही असतात. म्हणजे सी टर्मिनल हे नेहमी राईट साईडला लिहायचं असते आणि एन टर्मिनल हे नेहमी लेफ्ट साईडला लिहितात. हे बघा, तर ह्या टाईपला इकडे जो असतो तो कोणता असतो, हे बघा, हा सी टर्मिनल जो राईट साईडला लिहायचा असतो नेहमी आपण दाखवताना सुद्धा, आणि एन टर्मिनल नेहमी लेफ्ट साईडला लिहितात. हा, तर अशा टाईपचं हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला म्हणायचं प्रायमरी स्ट्रक्चर. इट इज अ प्रायमरी स्ट्रक्चर. आता आपल्याला एक हे दिले बघा, एक प्रोटीन दिलेला आहे, पॉलिपेप्टाइड एक दिलेला आहे, आणि त्याचे आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, अमिनो ऍसिड्स कोणते आहेत ते लिहा म्हणून सांगितलेलं आहे. बघा आता, एक प्रोटीन आपल्याला दिलेला आहे अशा टाईपचा CH3. त्यांनी आता असं काढले, काढू देत. CH, NH2, इथे येणार CONH, इथे दिलंय CH, CH2OH, NH, सॉरी CH, CONH. परत येणार आहे CH, CH2SH. अशा टाईपचं एक काहीतरी प्रोटीन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पॉलिपेप्टाइड आहे. हा, किती प्रोटीन्स असतील, 1 2 3, म्हणजे इट इज अ ट्रायपेप्टाइड. हा, इट इज अ ट्रायपेप्टाइड. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्याचा हायड्रोलायसिस केल्यावरती, व्हेन वी कॅरी इट्स हायड्रोलायसिस, प्रोटीनचं हायड्रोलायसिस केल्यावरती आपल्याला अमिनो ऍसिड्सच मिळणार आहेत. आता इथं कोणता अमिनो ऍसिड्स तयार होईल, तुम्हीच तयार करायचा आहे. बघा, CH3, CH, NH2 एक आहे, म्हणजे इथं काय असणार आहे COOH. हा, म्हणजे बघा, हा बॉन्ड ब्रेक होत जातो, पेप्टाइड बॉन्ड ब्रेक होत जातो. बघा, पहिलं अमिनो ऍसिड कुठलं तयार होईल, CH3, CH, इथे एन टर्मिनल आहे बघा, NH2, इथं तयार होणार आहे COOH. हा कोणता असणार आहे रे, नावावरून लगेच ओळखा बघू. इट इज अ ॲलेनाइन. बघा ना, CH, COOH, NH2, R ग्रुप कोणता आला, CH3, हा R ग्रुप आलेला आहे. ओके, सो इट इज अ ॲलेनाइन. हा ॲलेनाइन आहे. दुसरा कोणता तयार होईल बघा बरे, हा दुसरा आता आहे बघा, हा इकडे आला NH2 ग्रुप, इथं आला CH2OH ग्रुप, आणि इथं आला COOH ग्रुप. आता नोटबुक, हे पुस्तक बघा आणि मला सांगा की हा कोणता आहे. हा NH2, इथं येणार CH, इथं येणार CH2SH, आणि इथे येणार COOH. तर हे असे वेगवेगळे 3 अल्फा अमिनो ऍसिड्स आपल्याला मिळाले. त्यांची नावं सांगा बघू. R ग्रुप आहे बघा, इथं हा R ग्रुप आहे, मी तो दाखवते जरा वेगळ्या कलरनी. हा R ग्रुप आहे, याच्यामध्ये ओळखा ना R ग्रुप कोणता, हा R ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये हा R ग्रुप आहे. मग हे R ग्रुप असलेले कोणते कंपाऊंड्स आहेत, नावं सांगा बघू अमिनो ऍसिड्सची. पहिल्याचं नाव काय येईल, पुस्तक काढा, पेज नंबर 14. सॉरी, टेबल नंबर 14.1, पेज नंबर 308. हा सांगा. हॅलो, हा पहिला कोणता असणार आहे सांगा ना मला. R जर CH3 असेल, R इथं कोणता आहे, CH3 असेल, तर त्याचं नाव काय येणार रे, ॲलेनाइन. हा, इट इज अ ॲलेनाइन. इथं R ग्रुप कोणता आहे बघा, प्रायमरी अल्कोहोल आहे, CH2OH. ओळखा कुठं आहे तो, सिराइन आहे, हा सिराइन आहे. आणि R ग्रुप CH2SH असलेला सिस्टाइन आहे बघा. इथं R ग्रुप आहे CH2SH, तो असलेला कुठला आहे, सिस्टाइन, CYSTEINE.
सिस्टाईन काहीतरी नाव आहे, असं अशा टाईपची ही नाव आहेत. म्हणजे हे 3 अमिनो ऍसिड्स वापरून हा काय तयार केलेला आहे, एक पॉलीपेप्टाइड तयार केलेला आहे. म्हणजे पॉलीपेप्टाइडचं हायड्रोलायसिस केल्यावरती आपल्याला काय मिळतात, अमिनो ऍसिड्सच मिळतात. लक्षात आला का पॉइंट इथपर्यंत? प्रोटीन बद्दल काहीही जास्त नाही आपल्याला, त्यांनी बऱ्यापैकी पार्ट कट केलेला आहे. लक्षात येते? तर हे सगळं स्ट्रक्चर्स कट आहेत, आपल्याला नाही येत हे काही सुद्धा. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे. 14.3.4 मधला फक्त ए घेतलाय, बी, सी आणि डी हे तिन्ही पण कट केलेलं आहे. त्याच्यानंतर एक आपण बघणार आहे नेक्स्ट प्रोसेस, डिनेचुरेशन ऑफ प्रोटीन. काही अवघड नाहीये, मी थोडं थोडं आहे ते घेणार आहे. फक्त हा चॅप्टर असाच आहे, फक्त काही काही पॉइंट्स पाठ करायचे त्याचे. डिनेचुरेशन ऑफ प्रोटीन. डिनॅच्युरेशन म्हणजे काय? जेव्हा मिल्कचं आपण कर्ड मध्ये कन्व्हर्जन करतो, दिस प्रोसेस इज नोन ॲज डिनॅच्युरेशन. म्हणजे डिनॅच्युरेशन मध्ये आपण काय करतो, त्या प्रोटीनचं मॉलिक्युलर शेप चेंज करतो विदाउट ब्रेकिंग पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर नाही चेंज होत, त्याचं सेकंडरी वगैरे स्ट्रक्चर चेंज होत असते. आणि डिनेचुरेशन आपण कसं कॅरी करतो? बाय युझिंग हाय टेम्परेचर, बाय युझिंग ऍसिड, बाय युझिंग बेस. आता आपण जर सपोज दुधापासून दही तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं काय टाकतो, दही टाकतो की नाही? थोडंसं दही टाकतो, म्हणजे आपण ऍसिड किंवा बेस टाकत असतो त्याच्यामध्ये. तर ते काय होणार आहे कर्ड मध्ये, म्हणजे त्याचं सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर चेंज होत असतात. जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं सेकंडरी स्ट्रक्चर किंवा टर्शरी स्ट्रक्चर किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चर हे चेंज होऊन त्यांच्या शेप मध्ये फरक पडतो. फक्त प्रायमरी स्ट्रक्चर मात्र डिनेचुरेशन प्रोसेस मध्ये आहे तसं राहतं, ते कधीही चेंज होत नाही. लिहून घ्या, डिनेचुरेशन ऑफ प्रोटीन. In denaturation, secondary, tertiary and quaternary structure of protein disturb. आणि त्यामुळे काय व्हायला लागतात? ड्यू टू दिस change in properties of protein and its biological activity is lost. डिनेचुरेशन. आणि डिनेचुरेशन कसं कॅरी करतो आपण? हे बघा, डिनेचुरेशन इज कॅरीड बाय ऍडिंग त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड टाकू शकता, बेस टाकू शकता. बघा, आपण पनीर दह्यापासून पनीर करणे, दह्यापासून दूध करणे, ही प्रोसेसच डिनॅच्युरेशन आहे. किंवा तुम्ही टेम्परेचर वापरू शकता, हाय टेम्परेचर, हे काहीही एक प्रोसेस करू शकता तुम्ही, त्याच्यामुळे डिनॅच्युरेशन होतं प्रोटीन्सचं. इन डिनॅच्युरेशन प्रायमरी स्ट्रक्चर मात्र काय होतं, ब्रेक होत नाही. इन डिनॅच्युरेशन प्रायमरी स्ट्रक्चर नॉट चेंज. म्हणजे पेप्टाइड बॉन्ड वगैरे काही ब्रेक होत नाही, ते तसंच राहतं प्रायमरी स्ट्रक्चर. लक्षात येते का? दिस प्रोसेस इज नोन ॲज डिनेचुरेशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो मेकिंग कर्ड.
आपण कर्ड करतो ना, तर ती प्रोसेस मध्ये काय तर ती डिनॅच्युरेशन प्रोसेस आहे. सो दिस इज ऑल अबाउट प्रोटीन. आपल्याला प्रोटीन एवढंच आहे, जास्त काय नाहीये. प्रोटीन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फक्त अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत आणि ते पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन एवढंच आहे. बाकी प्रोटीन मध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये. लक्षात आला का पॉइंट? तुम्हाला समजलेलं आहे? प्रोटीनचं स्ट्रक्चर क्लिअर झालं का? हे बघा, परत एकदा लक्ष द्या. कम्प्लीट थेरॉटिकल पार्ट आहे. ज्यांचं बायो आहे त्यांना हे काहीच अवघड जाणार नाही. त्यांच्या बायोमॉलिक्युल ह्या चॅप्टर मध्ये सगळं त्यांना झालेलं आहे ऑलरेडी. त्यामुळं एवढं काय अगदी अवघड नाही जाणार. ज्यांचा ए ग्रुप आहे, ज्यांना बाबा काय संबंधच नाहीये, त्यांनाच थोडस ते जरा अवघड जाऊ शकतो हा चॅप्टर. अदरवाईज बी ग्रुप वाल्यांना हा सोपाच जातो. हे बघा, परत एकदा मी सांगते बघा, प्रोटीन आपण कालच बघितलेले वेगवेगळे सगळे. हे बघा, प्रोटीन इज अ, पहिली डेफिनेशन हीच आहे. प्रोटीन इज अ, प्रोटीनची डेफिनेशनच काय घेतली आपण? इट इज अ मोनोमर. प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. म्हणजे त्याच्यामध्ये अल्फा अमिनो ऍसिड्स असतात. अल्फा अमिनो ऍसिड्स 3 टाईप मध्ये घेतो आपण. न्यूट्रल, ऍसिडिक आणि बेसिक अमिनो ऍसिड्स घेतलेत. परत इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स घेतलेले आहेत. अल्फा अमिनो ऍसिड्स आर एक्झिस्ट इन झ्विटर फॉर्म. झ्विटर फॉर्म मध्ये एक्झिस्ट आहे. झ्विटर फॉर्म म्हणजे बघा, हा जो ऍसिड ग्रुप आहे इट कॅन डोनेट अ प्रोटॉन आणि जो बेस ग्रुप आहे इट कॅन एक्सेप्ट अ प्रोटॉन. म्हणजे तो NH3+ मध्ये कन्वर्ट होतो. ऍसिड ग्रुप COO-. दिस इज अ डायपोलर आयन. त्याला आपण काय म्हणतो? झ्विटर आयन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट घेतला होता की पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय. तर प्रोटीन इज अ पॉलीपेप्टाइड. कोणतेही 2 अमिनो ऍसिड्स जेव्हा त्यांच्यापासून प्रोटीन तयार होत असतं तेव्हा वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होऊन त्यांच्यामध्ये 2 अमिनो ऍसिड्स मध्ये कोणता बॉन्ड तयार होतो? CONH बॉन्ड तयार होतो. दिस इज कॉल्ड एज अ पेप्टाइड बॉन्ड. लक्षात येते? तर अशा पद्धतीनं पेप्टाइड बॉन्ड्स असतात. प्रोटीन म्हणजे अल्फा अमिनो ऍसिड्स आर कनेक्टेड विथ इच अदर बाय अ पेप्टाइड बॉन्ड्स. जर 2 अमिनो ऍसिड्स वापरले तर त्याला डायपेप्टाइड म्हणायचं. 3 असतील त्याच्यामध्ये 3 पासून जर काहीतरी एक तयार होत असेल स्ट्रक्चर तर त्याला म्हणायचं ट्रायपेप्टाइड. अशा पद्धतीनं. तर नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड जॉइंड बाय CONH बॉन्ड, दिस इज कॉल्ड एज अ पेप्टाइड बॉन्ड. मग जेव्हा पॉलीपेप्टाइड आपण बघतो त्याच्यामध्ये 2 एंड असतात प्रोटीन मध्ये. एक असतो C टर्मिनल ज्याच्यामध्ये फ्री COOH ग्रुप असतो आणि N टर्मिनल कुठे तर तो फ्री NH2 ग्रुप. जनरली C टर्मिनल आपण जेव्हा लिहित असतो तेव्हा C टर्मिनल नेहमी राईट साईडला लिहायचा, N टर्मिनल नेहमी लेफ्ट साईडला लिहायचा. टाइप्स ऑफ प्रोटीन बघितले तर 2 टाइपचे प्रोटीन्स आहेत. ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन. हा पण बोर्डाचा रोजगार हमी योजना क्वेश्चन. सोपे क्वेश्चन असतात. डोंट वरी, या चॅप्टर मध्ये फार अवघड विचारत नाहीत. ग्लोब्युलर प्रोटीन विच आर स्पिरिकल इन शेप अँड विच इज सोल्युबल इन वॉटर. एक्झाम्पल इन्सुलिन आहे, अल्ब्युमिन आहे, लेग्युमिलिन आहे. फायब्रस प्रोटीन मध्ये येते इट इज अ फायबर लाईक स्ट्रक्चर. इट इज इनसोल्युबल इन वॉटर आणि त्यांच्यामध्ये जनरली हायड्रोजन बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड असतो. केराटिन आहे, मायोसिन आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ फायब्रस प्रोटीन. आता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे ऍक्च्युली 4 स्टेप मध्ये आपण स्ट्रक्चर मी सांगते ते शॉर्ट मध्ये. एक आहे प्रायमरी स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये फक्त हे बघा हे असा, आता हे शॉर्ट मध्ये दाखवते मी, ज्याच्यामध्ये असं अशा टाईपचं CO, हे बघा इथे NH बॉन्ड असतो मध्ये 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 मध्ये. हे बघा असे CONH बॉन्ड, हे असे मध्ये मध्ये CO, फक्त लक्ष द्या NH बॉन्ड असतात. असं जर असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी स्ट्रक्चर. पण आपण जे प्रोटीन खात असतो ते सगळं क्वाटर्नरी स्ट्रक्चर पर्यंत गेलेलं असते. हे प्रायमरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चर हे जनरली कसं असतं, सपोज हा एक पॉलीपेप्टाइड घेतलाय, प्रोटीनचं स्ट्रक्चर घेतलंय, तर तो थोडासा अल्फा हेलिकल स्ट्रक्चर मध्ये जातो. अशा पद्धतीने कॉइलिंग व्हायला लागतं स्प्रिंग सारखं. म्हणजे कशामुळे होतं हे बघा, मी जरा दाखवते बघा थोडस. ऍक्च्युली हा पार्ट नाहीये. इथं मी घेतलाय NH, हा NH आणि याचा CO. हे बघा यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं आणि तिथं कॉइलिंग तयार होतं. परत इथं कुठंतरी NH असेल आणि याचा CO, हे बघा यांच्यामध्ये कॉइलिंग, इथं कुठेतरी असं कॉइलिंग व्हायला लागतं. NH CO एका असे, आणि ते कॉइल होऊन की नाही, तुम्ही ते पेज नंबर बघू शकता बघा आपला 14, पेज नंबर 312, फिगर नंबर 14.19. त्याने अगदी परफेक्ट दिले बघा. असं CONH लिंकेज तयार व्हायला, म्हणजे हायड्रोजन बॉन्ड तयार व्हायला लागतो. अशा टाईपचा आहे बघा. मी एकच दाखवते. सपोज जर आपण असं घेतले, ही चेन घेतलेली आहे. आता आहे बघा, इथं सपोज CO ग्रुप आहे आणि इथं कुठंतरी एक NH बॉन्ड आहे, NH ग्रुप आलाय.
आता ह्यांच्यामध्ये काय तयार होणार रे? हायड्रोजन बॉन्ड. त्यामुळे ते स्प्रिंग टाईप स्ट्रक्चर तयार व्हायला लागतंय. आता सपोज इथं कुठंतरी CO ग्रुप आहे आणि इथं कुठंतरी NH ग्रुप आहे, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. इथं कुठंतरी CO ग्रुप आहे, इथं NH ग्रुप आहे, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. हे अशा टाईपचे हायड्रोजन बॉन्डिंग तयार व्हायला लागतात आणि एक स्प्रिंग टाईप स्ट्रक्चर तयार होतं. स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर तयार होतं. बोलू नका रे. ए म्यूट कर बाळा, म्यूट करा. दिस इज कॉल्ड एज अ अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. हे जे आहे ते अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर असते. आणि टर्शरी स्ट्रक्चर मध्ये तर खूप वेगवेगळे टाईपचे कॉइलिंग बघा. फिगर नंबर 14.21. हे बघा, हे असे 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 कॉइलिंग सगळे जवळ 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 येऊन सगळा गुंताच तयार करतात. आणि क्वाटर्नरी मध्ये तर काय विचारूच नका, सगळाच गुंत असतो त्याच्यात. दिस इज द क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रायमरी फक्त पेप्टाइड बॉन्ड. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये पेप्टाइड बॉन्ड पण आहे, त्याच्यामध्ये परत हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. टर्शरी स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये लंडन फोर्स येतोय, डायसल्फाइड बॉन्ड पण येतोय, कोव्हॅलंट बॉन्ड पण येते. इतके त्याच्यामध्ये स्ट्रक्चर यायला लागतात, त्यामुळे ते स्ट्रक्चर तयार व्हायला लागते टर्शरी स्ट्रक्चर. आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर हे तर अगदी शेप म्हणजे काय म्हणतो आपण सगळीकडं हिमोग्लोबिन जे आहे ना, हिमोग्लोबिन इट इज द क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. हिमोग्लोबिन जे प्रोटीन आहे ते क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे बॉन्ड्स, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, हे सगळं असते त्याच्यामध्ये. त्यामुळे ते क्वाटर्नरी टाईप स्ट्रक्चर दिसतं. तर अशा टाईपचे हे प्रोटीनचे स्ट्रक्चर आहेत. इथपर्यंत मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. आणि शेवटचा पॉईंट घेतला डिनेचुरेशन. डिनेचुरेशन म्हणजे काय? जर त्या प्रोटीन मध्ये जर तुम्ही ऍसिड टाकलं थोडस किंवा बेस टाकलं, किंवा तुम्ही ते प्रोटीन हाय टेम्परेचरला, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एग बॉईल केले तर आतलं स्ट्रक्चर सगळं चेंज होणार. बॉईल केल्यावरती पहिलं एग आणि नंतर बॉइल्ड एग, आतलं प्रोटीनचं स्ट्रक्चर कम्प्लिटली चेंज होत आहे. म्हणजे कोणतं स्ट्रक्चर चेंज होत असेल जनरली? एक तर सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. एक मिनिट, आवाज म्यूट कर रे बाळा. हे स्ट्रक्चर काय व्हायला लागतात? चेंज होतात. प्रायमरी स्ट्रक्चर मात्र शेवटपर्यंत तसंच राहते. दिस प्रोसेस इज नोन ऍज डिनेचुरेशन. आणि डिनेचुरेशन मुळे त्याच्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ह्या काय होतात? लॉस्ट होत असतात. सो दिस इज ऑल अबाउट प्रोटीन. फक्त वाचा, पुस्तक जे दिले ना ते पूर्णपणे वाचा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजलेलं आहे इथपर्यंत प्रोटीनचं स्ट्रक्चर? हो. काही अवघड नाही रे. आणि ज्यांना नाही कळलं त्यांनी ते बघू पण नका जास्त. त्यातलं मी एवढं जेवढं दिले ना आहे बघा, डिनेचुरेशन एक चांगलं करा बाबा. एखाद्याला जर अवघड वाटत असेल हा चॅप्टर, तर त्यांना डिनेचुरेशन ऑफ प्रोटीन एक करायचंय. आणि त्याच्यानंतर ते हे क्लासिफिकेशन ग्लोब्युलर आणि फायब्रस ते चांगलं करा. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पेप्टाइड बॉन्ड. आणि ते अल्फा अमिनो ऍसिड सगळे पाठ होतील न होतील, काही ज्यांना जमत नाही त्यांनी त्याच्या पाठीमागे फार लागायचं नाही. आता काय फार दिवस राहिलेले नाहीये. म्हणते तरी बोर्ड म्हणते ऑफलाईनच घेणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमची तयारी ठेवा. नाहीतर कोरोना सुरू झालाय म्हणून अभ्यास करायचं बंद करू नका बाळांनो. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक झालाय 2 वर्षात. मुलं नंतर अभ्यास करायचं सोडून दिले. मस्त भले 3-3 महिने त्यांना एक्स्ट्रा मिळून सुद्धा मुलांना मार्क पडेना झालेत सीईटीला वगैरे. त्याला कारण हेच की मुलं सिन्सिअरली नंतर सोडूनच दिली अभ्यास करायचंच. तर तुम्ही तसं करू नका. कारण करणारी मुलं जी आहेत ती अभ्यास करतात आणि त्यामुळं 99.9 लाच सीओईपी क्लोज झालंय. 99.8 पर्यंत सीओईपी क्लोज झालेला आहे ह्या वर्षी. तुम्हाला जर सीओईपी ला किंवा वालचंदला जर जायचं असेल तर 99.7, 99.8, 99.9% मिळवायला पाहिजे. अदरवाईज मग तिथून पुढं मग काय जे मिळेल ते कॉलेज गप्प घ्यायचं. महाराष्ट्रात 2च कॉलेज फेमस आहेत, एक सीओईपी आणि दुसरं वालचंद. त्या दोन्ही कॉलेजमध्ये जर जायचं असेल, तुम्हाला पुढे जर चांगलं फ्युचर पाहिजे असेल इंजिनिअरिंग मध्ये, तर ह्या वर्षी कंपल्सरी 99.9% मिळवायचाच प्रयत्न करायचा. तरच सीओईपी मिळते, कम्प्युटर वगैरे. अदरवाईज नाही मिळत. तर त्यामुळे काळजी करा, म्हणजे थोडस अभ्यासाला लागा. कारण जनरली होते काय, आता हे कोरोना सुरू झालं, पुढे काय सांगू शकत नाही, बोर्ड होईल न होईल. मजा आली, मुलं ढेपाळली आपली. तर तसं ढेपाळायचं नाही, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? आवाज बंद कर रे, कुणाचा तरी आवाज चालू आहे बाळांनो. तर अशा पद्धतीनं आपला प्रोटीन हा पण पॉइंट फिनिश झालेला आहे.
आता फक्त थोडस एन्झाईम आणि डायरेक्ट आपण बघणार आहेत न्यूक्लिक ऍसिड. हे 2 पॉइंट झाले की आपला चॅप्टर संपतो. तर ठीक आहे, ते आपण उद्या बघूया. आज बास करूया इथंच आपण. मला वाटतं आता डायरेक्ट सोमवारी हा चॅप्टरच संपेल आपला, न्यूक्लिक ऍसिड आणि एन्झाईम्स. एन्झाईम्स खूप थोडस आहे, न्यूक्लिक ऍसिड जरासं आहे. तर तेवढे 2 पॉइंट घेतले की आपला हा चॅप्टरच सोमवारी संपून जाईल. मग राहतोय फक्त पी ब्लॉक मधला थोडासा उरलेला. मग जर ऑनलाईनच क्लास असेल तर तो पी ब्लॉक पण मी ऑनलाईन घेऊन टाकणार. सोमवारी मात्र आपला हा चॅप्टर संपतोय. एन्झाईम आणि शेवटचा पॉइंट राहिलाय फक्त न्यूक्लिक ऍसिड. तर ते 2 पॉइंट घेणार आहे की आपला चॅप्टर फिनिश होतो. ठीक आहे, इथंच आपण स्टॉप करूया.